हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजन वाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जर जास्त वजन वाढलं तर आपल्या शरीराला तो धोका निर्माण होऊ शकतो. हिवाळा चालू झालाय तर आपलं वजन कसं कमी करायचं तेही सोप्या पद्धतीनं. तर प्रत्येकाला काय व्यायाम करायला जमत नाही. पण तुम्ही जर हे 3 प्रकारचे 3 काढे जर रोज घेतला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, तर तुमचं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं आणि कधीही वजन वाढत नाही. मात्र हे 3 प्रकारचे तुम्ही काढे घेतला तर आणि करायला सोपे देखील आहेत आणि रिझल्ट खूप छान देणारे आहेत. कारण हिवाळा चालू झाला आहे. एक प्रकारची सुस्ती येते आपल्या शरीरामध्ये, व्यायाम करायचं मन येत नाही. पण जर तुम्ही रोज 3 टाईम हे ज्यूस म्हणून पिला, तर खरंच सांगते आपलं वजन आहे ते एकदम लवकर म्हणजे झपाट्याने कमी होण्यास खूप मदत होते. सर्वात पहिला म्हणाल तर सकाळचा काढा आणि तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी. तर मी घेतली आहे 1 ग्लास पाणी. त्या 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे इतके घेतली आहे आणि आपल्याला हे रातभर छान भिजवायचं आहे. कारण मेथीदाण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असल्यामुळे आपल्यापासून आजार आहेत ते खूप लांब राहतात. वजन देखील खूप लवकर कमी होतं आणि दिवसभरामध्ये जी एनर्जी लागते ती देखील टिकून राहते. मात्र हा काढा सकाळीच घेतला पाहिजे. आता मी करत आहे दुसऱ्या काढ्याची तयारी आणि हा काढा आपल्याला रात्री प्यायचा आहे. तर रात्री प्यायचा असेल तर हा काढा आपल्याला दुपारी जरी भिजवला तरी काही हरकत नाही. तर 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्या 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा इतका ओवा मी घालत आहे आणि हा ओवा ह्या पाण्यामध्ये छान भिजला पाहिजे. कारण ओव्यामध्ये भरपूरसे फायदे आहेत. खास करून पोटाच्या ज्या समस्या असतात त्या देखील दूर होतात आणि आपलं वजन देखील कमी होतं. त्यासोबत ह्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा इतकं जिरं. ओवा आणि जिरं एकत्र आपण भिजवायचं आणि हा काढा एकत्र करून प्यायचं आहे. ज्यामुळे आपला आजार दोन्हीकडे होतं. एकतर आजारही दूर होतात आणि वजनही कमी होतं आणि हे काढे पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूरसं पाणी होत असतं. त्यामुळे भूक देखील कमी लागते. यामुळेच तर आपलं वजन आहे ते खूप लवकर कमी होतं. कारण हिवाळा चालू आहे, तर असं गरमागरम काढा पिल्यानं एक तर शरीराला फायदाच आहे. दुसरं म्हणाल तर आपलं वजनही कमी होतं. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मेथीदाण्याचं पाणी जसं की आपला हा काढा प्यायचा आहे. तर त्यासाठी एक भांड्यामध्ये आपलं जे रातभर भिजवलेलं मेथीदाण्याचं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला छान शिजू घ्यायचं. कारण मेथीदाण्यामध्ये भरपूरसे फायदे आहेत. पहिलं म्हणाल तर मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणे फायबर असतं, ज्यामुळे पोट आहे ते भरल्यासारखं राहतं आणि भूक देखील कमी लागते. दुसरं म्हणाल तर याच्यामध्ये अतिरिक्त कॅलरी आहे ते सेवन होतात, त्यामुळे वजन देखील नियंत्रित राहतं. तिसरा फायदा म्हणजे मेथीदाण्याचं पाणी रोज सकाळी पिल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. कारण मेथीदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात, ज्यामुळे चेहऱ्याची सुंदरता अजून वाढत राहते. तसेच रोज मेथीदाणे पिल्यामुळे आपले जे हृदयाचे आरोग्य देखील चांगलं राहतं. त्यामुळे मेथीदाणा हे भरपूर फायदेशीर आहे. खासकर 75% जर मेथीदाण्यामध्ये प्रोटीन आहे, तर रोज प्यायला खरंच काही हरकत नाही. तर आपल्याला हे मेथीदाणे असं छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्याला चांगली उकळी आली पाहिजे आणि थोडंसं असं चमच्यानं फिरवत राहायचं, म्हणजे त्या मेथीदाण्यामधला सगळा फ्लेवर त्या पाण्यामध्ये छान उतरतो. आणि तर बघू शकता छान अशी उकळी येत आहे आणि अशी उकळी आल्यानंतर एक 10 मिनटं आपल्याला असंच उकळी येऊ द्यायचं आहे. कारण हे पूर्ण फ्लेवर आहे खास करून मेथीदाण्याचं त्या पाण्यात उतरलं पाहिजे आणि जितकं छान त्याला उकळी येईल तेवढं सत्व त्याच्यामध्ये उतरलेलं असतं. आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर अशा प्रकारे रोजच्या रोज जर हे काढे करून पिला, तर खरं सांगते आपलं आतून आणि बाहेरून दोन्हीकडून सुंदरता वाढत राहते. कारण मेथीदाणा हा प्रत्येकाच्या घरात असतो. फक्त आपल्याला रात्री भिजवायचा आणि सकाळी खाली पोटावरती प्यायचा आहे आणि त्याचे फायदे मग दिवसभर आणि आयुष्यभर राहतात. मात्र एक दिवससुद्धा ही आपल्याला पद्धत चुकवायची नाही आहे. बघू शकता मी पूर्णपणे गाळणीच्या सहाय्यानं सगळं गाळून घेतलं आणि कलर थोडासा चेंज झाला आहे बघू शकता. कारण हे पूर्ण मेथीदाण्याचं फ्लेवर आहे या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. आता हा काढा तयार आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हा पियायचा आहे. आता करत आहे दुसरा काढा आणि त्यासाठी मी भिजवलं होतं ओवा आणि जिरं एकत्र. तेच पाणी ह्या भांड्यामध्ये घातली आहे आणि ह्यालासुद्धा छान उकळी येऊ द्यायची आहे. कारण ओवा आणि जिरं एकत्र भिजवल्यामुळे वजन देखील खूप लवकर कमी होतं आणि आपली पोटाची जी समस्या आहे, खासकर पित्त, वात, ॲसिडिटी ह्यापासून देखील सुटकारा मिळते. आणि रोज संध्याकाळी हा काढा पिल्यामुळे आपले दात देखील मजबूत होतात आणि दुसरा फायदा म्हणजे आपली ब्लड शुगर आहे ती कंट्रोलमध्ये राहते. तसेच हा रोज काढा पिल्यामुळे आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून देखील आराम मिळतो. ज्यांना जास्त सर्दी आणि खोकला होत असेल तर त्यांच्यासाठी हा काढा एकदम उपयोगीचा ठरू शकतो. तर आपल्यापासून आजार लांब राहतात आणि आपलं वजन कमी करतं म्हणजे हे काढे आहेत आणि हे काढे पहिल्यापासून आधीची लोकंसुद्धा बनवायची.
त्यामुळे ह्या काढ्याचा उपयोग भरपूर आहे. आपल्याला बाहेरचं औषध प्यायचं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही काढा प्या. ज्यामुळे आपण आतूनही सुंदर बनतो आणि बाहेरून जसं की आपलं वजनही कमी होतं आणि आपल्यापासून आजार आहे ते देखील दूर राहतात. तर या काढ्याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी आपल्याला मेथी दाण्याचा काढा करून प्यायचा आहे आणि रात्री आपल्याला ओवा, जिरं. पण ह्याच्यामध्ये अजून एक चीज घालायची आहे. ते मात्र आपल्याला छान शिजल्यानंतरच घालायची आहे. ती कोणती चीज आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ओवा आणि जिरं मात्र उकळत्या पाण्यात थोडं जास्त वेळ शिजून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. ओवा आहे ना, तो आपल्या आजारांना लढण्याची ताकद देतो. तर जिरा आहे ते वजन कमी करण्यासाठी मदत करतं. तर दोन्ही एकत्र मिळून हा काढा पिल्यामुळे आपण आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेने सुंदर बनवू शकतो. तर हा काढा खरंच सांगते खूप महत्त्वाचा आहे आणि खासकर रात्रीच्या टायमाला पियायचं जेव्हा झोपायच्या 1 तास आधी. तर या काढ्यामध्ये मी घालत आहे काळं मीठ आणि काळं मीठ मी घालत आहे अर्धा चमचा इतकं. कारण तुम्हाला माहीतच असेल काळं मीठ हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. खासकर एक तर ते हलकं आहे, दुसरं म्हणाल तर वजन कमी करण्यास मदत करतं. तर मी याच्यामध्ये काळं मीठ घातल्यामुळे हे काढा आहे तो प्यायला इतका भारी लागतो, कोणीही पिऊ शकतं. इतका छान त्याला फ्लेवर येतो. जसं की ती जलजिरा असतं त्याच टाईपमध्ये होऊन जातं. चला काढासुद्धा तयार आहे. आता मी हा ग्लासमध्ये काढून घेते आणि कलर बघू शकता सेम तसाच आला आहे जसं की जलजिरा असतं तसं. तर ह्याच्यामध्ये ओवा, जिरं आणि काळं मीठ आहे. त्यामुळे गरम गरम प्यायला देखील खूप मजा येते किंवा थोडंसं कोमट असते वेळी पिला तरी काही हरकत नाही. पण नक्की करा आणि पिया. खरं सांगते याची चव इतकी छान आहे, तुमचा पूर्ण कंटाळा निघून जातो. दुसरं म्हणाल तर तुमचं पोटाची जी समस्या आहे ती देखील दूर होते आणि वजनही कमी होतं. सकाळी कोणता काढा घ्यायचा आणि रात्री कोणता काढा घ्यायचा हे समजलं, मात्र दुपारी कोणता काढा घ्यायचा हे नाही समजलं. तर हा काढा तुम्हाला वाटेल कोणता काढा असेल, तर काढ्यापेक्षा वरचं म्हणायला खरंच काही हरकत नाही. तर हे आहे ताक आणि आपण जेवणाबरोबर ताक कोणीही पिऊ शकतं. तर तुम्हाला वाटेल मग हिला काढा का नाव दिलं? तर आपलं 3 टायमाचं रुटीन आहे. जसं की एक प्रकारचं एनर्जी ड्रिंक म्हणू शकतो. तर सकाळी आहे मेथीदाण्याचं ड्रिंक, दुपारी आहे ताक आणि रात्री आहे ओवा जिरंचे ड्रिंक. तर मी ह्यालासुद्धा त्या काढ्यामध्ये सामील केलं. दुपारचं जेवण झाल्यानंतर किंवा जेवणासोबतसुद्धा आपण 1 ग्लास ताक जर पिलं तरी भरपूर फायदा होतो. कारण तुम्हाला माहीतच आहे ताक हे सर्व ऋतूमध्ये चालतं. कारण हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. तर ह्याच्यातसुद्धा मी काळं मीठ वापरत आहे आणि दही हे एकदम फ्रेश असलेलं बरं, आंबट नको. आणि त्याचं ताक करून जर असं रोज पिला तर आपलं वजनही कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 3 टाईम 3 ग्लास ज्यूस पिल्यासारखं किंवा एक एनर्जी ड्रिंक पिल्यासारखं असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भूक ही कमी लागते. त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. तर दुपारच्या जेवणात ताक नक्की घ्या, ज्यामुळे आपलं वजन कमी होण्यासाठी खूप मदत होते. ज्यांना कोणाला जास्तच उष्णता असेल त्यांच्यासाठी हे ताक खूप उपयोगीचं आहे. रोज दुपारी 1 ग्लास ताक प्यायचं, सकाळी 1 वाटी दही खायचं, ज्यामुळे त्यांची उष्णता कमी होते. तर हे ताक खासकर वजन कमी तर करतं, त्यासोबत उष्णताही कमी करतं. तर दिवसभरामधलं हे आपलं रुटीन ठेवायचं. सकाळी आहे ते मेथी दाण्याचं पाणी प्यायचं, दुपारी आहे ते ताक प्यायचं आणि रात्री आहे ती ओवा, जिरं आणि काळं मीठ घातलेलं जसं की जलजिरा म्हणू शकतो, हे आपल्याला पाणी प्यायचं आहे. आणि गरम असते वेळी जर जलजिरा पाणी पिला तर खरंच खूप फायदा होऊ शकतो. आणि मेथी दाण्याचं पाणी मात्र थोडंसं कोमट पिलेलं केव्हाही चांगलं. ताक हे थंडगारच चांगलं वाटतं. तर हे आहे आपलं दिवसभराचं रुटीन. हे तुम्ही रोज जर पिला तर खरंच सांगते आपलं वजन कमी होणार 100% नक्की. तसेच आपल्या शरीराची हालचाल असणं खूप गरजेचं आहे. थोडंसं का होईना व्यायाम करायला सुरुवात करा आणि हेल्दी जेवण, हेल्दी अशी ड्रिंक म्हणू शकतो किंवा काढा म्हणू शकतो, हे रोज जर आपण घेतलं तर आपलं वजन आरामशी कमी होतं. तर चला व्हिडिओ तच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.